हाय, आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे बटाटे वडे। त्यासाठी आपण घेऊया सेम क्वांटिटीमध्ये भगर म्हणजेच वरई आणि शाबूचे पीठ, जे की जास्त बारीक नसावं, नॉर्मल असं खरखरीत असेल तर चालेल। त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लाल मिर्च ॲड करावी, जे की उपवासाला चालेल। त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर बनवून घ्यायचं। पाणी एकदम ॲड करायचं नाही। बॅटर हे सेम आपण बटाटा वड्यांना जसं बनवतो तसंच बनवायचं, फक्त थोडंसं थिक ठेवायचं। त्यानंतर आपण घेऊया उकडलेला बटाटा आणि तो बटाटा असा खिसून घ्यायचा। आपण हा बटाटा असा खिसून घेतल्यामुळे काय होते, आपण जे बटाट्याला फोडणी घालणार आहे ना, ती फोडणी पूर्ण असं बटाट्यामध्ये मिक्स होते। जर आपण न किसता जर तो बटाटा चिरून किंवा तो असं मॅशरने मॅश करून जर घेतला तर तितकीशी चव त्या आपल्या बटाटा वड्यांमध्ये मिक्स होत नाही। आणि असं खिसून घेतल्यामुळे पूर्ण ते फोडणीची चवही मिक्स होते आणि आपला बटाटा वडा खायलाही खमंग लागतो। आणि तुम्ही बघू शकता ते दिसायला किती सॅटिस्फाईंग वाटते। व्हिडिओमध्ये इतकं क्लिअर दिसत नाही। आपण यानंतर काय करायचं, ते कढई घ्यायची, त्या कढईत तेल टाकून जिरी ॲड करायची। जिरी एकदम कडक झाल्यानंतर मिरची टाकायची। मिरची म्हणलं की असं तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आणि तोपर्यंत मिरची अशी ब्राऊन होईपर्यंत ते तेलात परतत राहायची आणि त्या मिरचीचा पूर्ण असा वास येऊ द्यायचा। आणि तुम्ही बघू शकता असं पूर्ण ब्राऊन कलर होत आला ना, आपण त्याच्यामध्ये बटाटा ॲड करायचा। खिसलेला बटाटा असं थोडं थोडं ॲड करत राहायचा आणि तो आपण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचा। आणि मिक्स करत असतानाच आपण त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगांचं कूट ॲड करायचं। आणि इथंही कूट ॲड करताना शेंगा भाजूनच कूट बनवायचं। जर आपण शेंगा न भाजता जर कूट बनवलं तर ते तितकशी चव नाही लागत। जर भाजलेल्या शेंगांचं कूट जर ॲड केलं ना, ते एकदम खायलाही खमंग लागतं। आणि त्या बॅटरपासून ना आता आपण बटाट्यांचं जे आपण वडा बनवतो ना, ते बनवून घ्यायचं। त्या बनवताना त्या सेम आकारामध्ये बनवून घ्यायच्या आणि ते लगेच बनवल्या वडा करायला जायचं नाही, कारण स्टार्टिंगला ते थोडंसं पातळ असते, ते थोडंसं सेट होऊ द्यायचं। आणि सेट झाल्यानंतर मग आपण तो बटाटा वडा करायला घ्यायचा। आणि बटाटा वडा आपण करायला घेतानाही तर आपण तेल ही पूर्ण गरम कडकच हवं। जर तेल जास्त गरम नसेल ना, तर आपला बटाटा वडा फुटण्याची शक्यता असते। जर कडक तेलात जर टाकलं ना, तो एकदम छान आपला फ्रायही होतोय। तुम्ही बघू शकता की एकदम असं ब्राऊन दिसायला असं वाटणारच नाही। तो उपवासाचा बटाटा वडा आपण नॉर्मल बटाटा वडा जसा करतोय ना, तसंच दिसतोय तो। आणि आपला बटाटा वडा खायलाही चवीला आहे। तुम्ही बघू शकता कसा दिसतोय। आपला बटाटा वडा फ्राय करून झाल्यानंतर असा हा सर्व करायचा। बटाटा वडा एकदम खायला मस्त, चवीलाही खुसखुशीत, आणि तुम्ही बघू शकता ते वरून एकदम असं खुसखुशीत दिसते आणि आतून असं ते सॉफ्ट बटाटा असल्यामुळे खायला एकदम चवीला लागते। त्यानंतर आपण ना वरून हिरवी मिरची ॲड करायची। मिरचीशिवाय बटाटा वडा कम्प्लीटच होऊ शकत नाही। बघू शकता किती दिसायला